तर वागिंद्रियाची रचना आणि कार्य समजून घेतल्यानंतर निर्माण होणारे जे काही स्वन असतात त्या स्वनांची निर्मिती प्रक्रिया कशी असते ते आपण पाहिलं. आणि मग नाकाच्या पोकळीतून श्वास घेतल्यानंतर हवा आपली फुफ्फुसात गेल्यावर ती पुन्हा बाहेर पडते तेव्हा पहिल्यांदा येते स्वरयंत्राजवळ. लक्षात ठेवायचं, ही स्वरयंत्राजवळ येते आणि त्यातून बाहेर पडताना तिथं कंठद्वार असतं. त्यानुसार मग आपण उच्चारण स्थान आणि उच्चारण अवयवानुसार वर्गीकरण केलेलं आहे. मग कंठद्वाराजवळून ह चा उच्चार होतो. पुढं आलं, थोडंसं पुढं आल्यानंतर लक्षात घ्यायचं, जिथून नाकाची पोकळी आणि तोंडाची पोकळी सुरू होते मध्यभागी पडजीभ असते पहा. ही पडजीभ नाकाच्या पोकळीला बंद करते आणि तोंडाच्या पोकळीतून हवा बाहेर येताना टाळूचे 3 भाग आहेत पहा. सगळ्यात मागचा आहे मृदू टाळू, आतला. त्या मृदू टाळूजवळ हवा येते आणि जिभेचा मागचा पार्ट वर उचलला जाऊन क, ख, ग, घ, ङ हे उच्चार होतात. त्यांना आपण मृदू तालव्य असं म्हटलं, उच्चारण स्थानानुसार दिलेलं नाव. नंतर थोडं पुढे येते टाळूचा मधला भाग, कठीण भाग, त्याला मूर्धा म्हटलं होतं. तिथं मूर्ध्याजवळ हवा येते, तिथं जीभ मागं वळते, हवेला तिथं अडवते आणि ट, ठ, ड, ढ, ण हे उच्चार होतात. थोडं पुढे आलं, आपला टाळूचा पुढचा भाग आहे, त्याला टाळू असं म्हणतात. तिथं हवा अडवली जाते, जीभ जो आहे तिचा फलक वर उचलतो, च, छ, ज, झ हे उच्चार होतात. तिथून पुढे येते दाताचं मूळ आहे, तिथं हवा येते, तिथं हवा अडवण्याचं काम आपल्या जिभेचं टोक करतं आणि मग च, 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 छ, ज, झ, त, थ, द, ध, न हे उच्चार होतात. पुढे आलं, दात असतात वरचे, त्या दाताजवळ हवा अडवायचं काम जिभेचं पुढचं टोक करतं, जिव्हाग्र. मग त्यांना दंत्य म्हटलेलं आहे आपण पहा. मग ते दंत्य उच्चार असतात. काही लोक त, थ, द, ध चा उच्चार तसा करतात, स चा उच्चार तसा होतो. पुढे आलं ओठ आहे शेवटी आणि मग ओठांजवळ हवा अडवली जाते आणि प, फ, ब, भ, म हे उच्चार होतात. त्यांना आपण ओष्ठ म्हटलं. आणि वरचे दात आणि ओठ ज्याच्यात असतात ते दंत्यौष्ठ असं म्हटलं होतं. दात आणि ओठ दोन्ही पण हवेला अडवतात, ते दंत्यौष्ठ. आणि मग फ्लावरचा उच्चार इंग्लिश लोक फ्लावर असतात. फ्लावर पहा, कुठं दात आणि ओठ दोन आहेत त्या प्रक्रियेत, फ्लावर. तर या पद्धतीने आपण स्वनांची निर्मिती आणि त्यांचं उच्चारण स्थान आणि उच्चारण अवयवानुसार केलेलं वर्गीकरण पाहिलं. आता आपल्याला दुसरा जो भाग आहे तो आहे प्रयत्नानुसार केलं जाणारं वर्गीकरण. प्रयत्नानुसार केलं जाणारं जे वर्गीकरण आहे ते आपण आता आज या ठिकाणी पाहणार आहोत. प्रयत्न म्हणजे काय ते पाहण्यापूर्वी आपल्याला आधी प्रयत्न म्हणजे काय आणि मग त्याच्यानुसार वर्गीकरण कसं करतात, त्याच्यानुसार मग स्वनांना वेगवेगळी नावं कशी दिली जातात ते आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर प्रयत्न म्हणजे काय, तर फुफ्फुसात गेलेली हवा बाहेर पडताना तिला काही काळापुरतं अडवलं जातं, त्याला अवरोध असं म्हटलेलं आहे. अवरोध, अडवलं जाऊन हवा काही मायक्रो सेकंद तिथं थांबते, त्याला अवरोध स्थिती असं म्हणतात. आणि नंतर हवा बाहेर फेकली जाते, स्फोट होतो, त्याला स्फोट असं म्हणतात. म्हणजे हवा थोडी अडवली जाणं, त्याच्यानंतर ती काही काळ थांबणं आणि एकदम फेकली जाणं, स्फोट होणं, अशा 3 गोष्टी घडतात, त्याला म्हणतात प्रयत्न. आणि त्याच्यानुसार मग जे स्वन निर्माण होतात त्यांना स्फोटके किंवा स्पर्श स्वन असं नाव दिलेलं आहे. स्फोटके किंवा स्पर्श स्वन असं नाव दिलेलं आहे. आता काही वेळा हवा काही काळ अडवली गेली, अवरोध झाला, तर अवरोध स्थिती खूप जास्त वेळ असते, त्यावेळी होणारे उच्चार पहा कसे असतात. मग उदाहरणार्थ आपण असं म्हटलं,
तर म्हणत असताना म्हणत असताना आपण स्फोट एकदम झालेला आहे. पण काही वेळा ह्या स्फोटाची स्थिती थोडीशी दीर्घकाळ असते, म्हणजे अवरोध स्थिती जे जास्त काळ असते. मग अम्मा असं म्हणताना असं म्हणताना काही जास्त काळ हवा अडवली गेलेली आहे, अवरोध स्थिती जास्त काळ राहिलेली आहे. म्हणजे काही ध्वनींचा उच्चार करताना बोलता बोलता अवरोध स्थिती जास्त काळ राहते आणि तिथं मग स्फोट व्हायला वेळ लागतो. अक्का, अम्मा, अंबा असं म्हणत असताना जास्त काळ अवरोध स्थिती घेतली जाते. पण स्फोट होण्याला महत्व असतं, हवा परत बाहेर फेकली जाण्याला महत्व असतं. हवा जर बाहेरच फेकली गेली नाही तर उच्चार होणारच नाही. आणि मग अवरोध स्थिती आणि स्फोट ह्या 3 गोष्टी झाल्या की त्याला आपण प्रयत्न असं म्हणतो. आणि मग प्रयत्नानुसार केलं जाणारं वर्गीकरण या ठिकाणी आपल्याला आता पाहायचं आहे. त्यामध्ये पहिलं आहे घर्षक स्वन. प्रयत्नानुसार केल्या जाणाऱ्या वर्गीकरणातला पहिला प्रकार आहे घर्षक स्वन. म्हणजे हवा मुखविवरात येते. ती हवा मुखविवरात आल्यानंतर आपली जीभ वर उचलली जाते, अवरोध करते हवेला. जीभ वर उचलली गेल्यानंतर काही एक सापट शिल्लक राहते. त्या सापटीतून हवा बाहेर पडायचा प्रयत्न करते आणि सापटीतून प्रयत्न करताना तिचं घर्षण होतं आणि घर्षण झाल्यामुळे काही उच्चार होतात. त्यांना घर्षक स्वन असं म्हटलेलं आहे. संस्कृत मध्ये त्यांना उष्मे असं म्हटलेलं आहे. परत एकदा सांगितलं. मुखविवरातून हवा बाहेर पडताना तिला अडवण्यासाठी जीभ वर उचलली जाते, हवा अडवते, अवरोध करते. पण अवरोध केला तरी काही एक सापट शिल्लक राहते आणि त्या सापटीतून हवा बाहेर पडते आणि त्यामुळं तिचं घर्षण होतं आणि घर्षण झाल्यामुळं मग काही उच्चार होतात. त्यांना घर्षक असं म्हणतात. श उच्चार करू पहा. श श रे षटकोनाचा. स हे 3 उच्चार पहा काय करतात, काय दाखवतात, काय दर्शवतात. श श आणि स. तुम्ही कितीही वेळ त्याचा उच्चार करून पहा. श असं म्हणतो आपण तेव्हा काही एक जागा शिल्लक राहिल्यामुळं हवा घासून बाहेर पडलेली आहे. म्हणजे हवेला अडवायचं काम जिभेनं केलं, पण तरी सुद्धा काही बारीकशी एक फट राहिलेली आहे, तिथं सापट राहिलेली आहे आणि त्याला घासून हवा बाहेर पडलेली आहे आणि त्याच्यामुळं उच्चार झालेला आहे. त्याला घर्षक असं म्हणतात. श श आणि स हे 3 उच्चार. संस्कृत भाषेत त्यांना उष्मे असं नाव दिलेलं आहे. हा झाला पहिला प्रकार. प्रयत्नानुसार होणारा दुसरा प्रकार घर्षण पण असतं आणि त्या टाळूच्या पुढच्या भागाजवळ स्पर्श पण असतो. स्पर्श पण असतो, हवा बाहेर पडताना ती अडवली जाते, अडवली जाताना ती स्पर्श करून बाहेर पडते, पण स्पर्श करता करताच ती घर्षण करून बाहेर पडते आणि त्याच्यातून जे उच्चार होतात त्या स्वनांना स्पर्श संघर्षी असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथं नुसतं घर्षण नसतं तर स्पर्श पण असतो. आणि मग च चा उच्चार होताना पहा वेगळा आहे. श आणि च च्या उच्चारात फरक कसा पडतो पहा. च मध्ये घर्षण तर आहे पण स्पर्श पण आहे आणि म्हणून च वेगळा उच्चार आहे. श ला पहा, श ला नुसतं घर्षण आहे. छ चा उच्चार होताना पहा कसा आहे. श पेक्षा स पेक्षा छ वेगळा आहे. जन्म मधला ज किंवा जगातला ज, हा ज चा उच्चार होताना घर्षण पण आहे आणि स्पर्श पण आहे. झ चा उच्चार होताना
स्पर्श पण आहे आणि घर्षण पण आहे. आणि म्हणून मग अशा पद्धतीनं मुखविवरात हवा अडवली जाते, तिला अवरोध केला जातो. पण राहिलेल्या सापटीतून ती बाहेर पडताना स्पर्श रूपाने आणि घर्षण रूपाने बाहेर पडते, त्यांना स्पर्श संघर्षी असं म्हणतात. हा झाला प्रयत्नानुसार दुसरा प्रकार. प्रयत्नानुसार तिसरा प्रकार, हवा मुखविवरात येते. मुखविवरात आलेल्या हवेला अडवायचं काम जीभ करते. जीभ अशी माग वळते. जसं आपण चपाती लाटताना लाटण्याला पुन्हा चिटकून चपाती मागे येते, तशी आपली जीभ माग वळते आणि हवेला अडवते. पण हवेला अडवत असताना त्या जिभेच्या दोन कोपऱ्यात जी थोडी जागा शिल्लक असते, त्याच्यातून ती हवा बाहेर पडते आणि पुन्हा जिभेला पुढे फेकते. वळलेल्या जिभेला पुन्हा पुढे फेकते. आणि मग माग वळणे याच्यावरून पार्श्व म्हणजे मागच्या बाजूला वळलेली जीभ त्या हवेला अडवते आणि राहिलेली जागा त्यातून हवा बाहेर पडताना जिभेला पुन्हा पुढे फेकते. त्याच्यातून जे उच्चार होतात त्यांना पार्श्विक असं म्हटलेलं आहे. आणि मग पहा ल ल चा उच्चार होताना पहा काय घडतं, ल आणि ळच्या वेळी जीभ वळते, पण हवा त्या वळलेल्या जिभेला पुन्हा फेकते आणि त्या प्रयत्नातून मग ल आणि ळचे उच्चार होतात. त्यांना पार्श्विक असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर चौथा प्रकार आहे प्रयत्नानुसार. म्हणजे पहा, उच्चारण स्थानानुसारचे जे स्वन आहेत त्यांना दिलेली नावं ही स्थानानुसार दिलेली आहे. कंठध्वर्य, मृदू तालव्य, मूर्धन्य, तालव्य, दंतमुलीय, दंत्य, ओष्ठ, दंत्योष्ठ, त्या स्थानानुसार दिलेली नावं आहे. उच्चारणाचं जे स्थान आहे त्यानुसार. पण ही नावं पहा, हवेचं काय घडतं आतल्या मुखविवरात, स्पर्श होतो का, घर्षण होतं का, सापटीतून हवा बाहेर पडते का, नेमकं काय घडतं, त्या प्रयत्नानुसार ही नावं आहेत. लक्षात घ्या, नावं पहा कशी वेगळी वेगळी आहेत. स्वन दोन्हीकडेच तसे सारखेच असले तरी नावं वेगळी वेगळी आहे. म्हणून प्रयत्नानुसार केलेलं हे नामकरण आहे. मग चौथा प्रकार येतो कंपित स्वन. कंपित मध्येच आलेलं आहे कंपन होणं, म्हणजे जसं घर्षण होणं, स्पर्श होणं आणि कंपन होणं. मग कंपित स्वन होताना, निर्माण होताना काय घडतं, हवा मुखविवरात येते, तुमच्या टाळूच्या पुढच्या भागाजवळ येते, जिभेचं टोक वर जातं, हवेला अवरोध म्हणजे अडवतं आणि हवा त्या जिभेच्या टोकाला इतक्या जोरात बाहेर फेकते की त्याच्यातून होताना कंपन झाली आहे जिभेच्या टोकाला, म्हणून त्यांना कंपित स्वन असं म्हटलेलं आहे. तुम्ही अशा वाहणारा वारा आहे त्याला एखादा कागद आडवा धरा आणि तो आडवा धरल्यानंतर तो वारा त्या कागदाला जेव्हा जोरानं लोटतो तेव्हा खर्र असा आवाज येतो, असा आवाज येतो. तसं ही जीभ त्या हवेला अडवते, पण हवेचा लोट इतका जोरात असतो की जिभेला तो अशी कंपन देतो आणि मग सारखे उच्चार होतात. त्यांना कंपित स्वन असं म्हटलेलं आहे. म्हणजे घर्षण होणे, स्पर्श होणे, जिभेच्या दोन कडेनं हवा बाहेर पडल्यामुळे ती फेकताना उच्चार होणे, कंपन होणे, याच्यानुसार ही नावं आहे. आणि सर्वात शेवटी पाचवा प्रकार आहे प्रयत्नानुसार केलेल्या वर्गीकरणाचा पाचवा, की फुफ्फुसात गेलेली हवा जेव्हा आपली तुमच्या पडजिभेजवळ येते, पहा आपण वागिंद्र्याची रचना आणि कार्य समजून घेताना पाहिलं होतं की ती पडजीभ 3 अवस्थात असते. म्हणजे ती अशी लोंबकळत असते नॅचरल, पण हवा मुखविवरातून बाहेर पडताना ती नाकाच्या पोकळीला बंद करते.
आणि हवा नाकाच्या पोकळीतून बाहेर पडताना ती तोंडाच्या पोकळीला बंद करते. असं तिचं 3 अवस्थातलं एक चित्र आपण पाहिलं. आणि मग ती नॅचरल अवस्थेत अशी लोंबकळत असताना हवा नाकाच्या पोकळीतून बाहेर पडते. त्यावेळी काय घडतं की आधी हवा तुमच्या तोंडाच्या पोकळीत येते, मुखविभरात, पण आत आल्यानंतर ती पुन्हा मागे जाते, कारण ओठ काय करतात, तिला पुढे जाऊ देत नाही आणि मागे जाऊन ती नाकाच्या पोकळीतून बाहेर पडते. आणि नाकाच्या पोकळीतून बाहेर पडताना मग चछ कख गगन ंग वाङ्मय मधला ंग याचा उच्चार होतो. चछ जझ ंग या उच्चार होतो. टठ डड न मधला ण बाणाचा याचा उच्चार होतो. तथ द न न नळाचा याचा उच्चार होतो. प फ ब ब म मधला म चा उच्चार होतो. म्हणजे नाकातून हवा बाहेर पडल्यामुळे हे उच्चार झालेले आहे. आणि मुखाच्या तोंडाच्या पोकळीमध्ये, मुखाच्या विवरामध्ये काही काही ठिकाणी तिला स्पर्श झालेला आहे आणि पुन्हा बॅक जाऊन ती नाकाच्या पोकळीतून आली आहे. पुन्हा बॅक जाते आणि नाकाच्या पोकळीतून बॅक जाते नाकाच्या पोकळीतून आणि उच्चारण होतात. म्हणून त्यांना अनुनासिके असं म्हटलेलं आहे. अनुनासिके, नाकातून, नासिका म्हणजे नाक, आणि मग नाकाच्या पोकळीतून हवा बाहेर पडल्यामुळे होणारे हे उच्चार असतात, त्यांना अनुनासिके असं म्हटलेलं आहे. आणि मग ङ ञ न न आणि म एवढे अनुनासिक आहेत. त्याला व्याकरणाने अनुस्वार म्हणजे जो उच्चार असतो त्याच्यासाठी अनुस्वार दिलेला असतो का, पण इथं आपण स्पष्टपणाने त्यांचा उच्चार जो आहे तो इथं घेतलेला आहे. तर अशा पद्धतीनं प्रयत्नानुसार केलं गेलेलं हे वर्गीकरण आहे. आणि मग याच्या व्यतिरिक्त ठीक आहे, आम्ही स्वर आणि व्यंजन यांचं वर्गीकरण केलं. मग स्वरांचे वेगवेगळे प्रकार पाहिले. मग व्यंजनं घेतली. व्यंजनांचं वर्गीकरण करताना आमच्या लक्षात आलं की उच्चारण स्थानानुसार काही नावं दिलेली आहेत आणि प्रयत्नानुसार काही नावं दिलेली आहेत. या व्यतिरिक्त आणखी 3 नावं राहिलेली आहेत, 4 नावं, की त्यांना नाव त्याचे प्रकार केलेले आहेत. मग त्यात आहे सानुनासिक. सानुनासिक म्हणजे काय, तर पुन्हा आपण म्हणतो की नासिकेतून हवा बाहेर पडताना स नासिक, नाकाच्या पोकळीतून हवा बाहेर पडताना होणारे हे उच्चार. मग तुम्ही एक उच्चार करून पहा, किंवा नासिक्य रंजन असतं. नासिक्य रंजन म्हणजे काय, तर त्या उच्चारणामुळं कधी कधी शब्दाचा अर्थ सुद्धा बदलू शकतो. हवा नाकाच्या पोकळीतून अशी रंजन म्हणजे खेळत खेळत बाहेर पडते. मग उदाहरणार्थ हौस, हौस हा शब्द आहे तो नाकातून उच्चारा. कोण उच्चारून दाखवतं, हौस. हौस हा शब्द नाकातून उच्चारून दाखवायचा. कोण उच्चारतं, तेजस उच्चार. हौस, हौस, नाकातून उच्चार, नाकातून. हौस, नाकातून उच्चार केला, काय उच्चार झाला, हौस. असा उच्चार झाला. राणी, काय उच्चार झाला हौसचा, राणी काय उच्चार झाला हौसचा. हौसचा उच्चार नाकातून केल्यानं काय झाला, हंस, हंस झाला आहे ना. मग हंस आणि हंस याच्यात फरक आहे का एकच आहे, फरक आहे सर. मग अर्थच बदलला नाही तर. नासिक्य रंजन, याला काय म्हणायचं, नासिक्य रंजन. नासिक्य रंजन म्हणजे कसं
कस हा शब्द जर आपण नाकातून उच्चारला तर काय होईल राणी? आता तू सांग. कस कंस. कसचा काय होईल? कंस. हंसचा काय होतं? हंस. म्हणजे शब्द तोच राहतो पण नाकातून उच्चारल्यामुळे अर्थ बदलतात. याला नासिक्य रंजन असं म्हणतात. त्याच्यानंतर पुढे येतो आपण अल्प प्राण. यामध्ये प्राण असं म्हटलेलं आहे. प्राण म्हणजे काय? तर तुमच्या फुफ्फुसातली हवा जी बाहेर पडते ना, त्या हवेच्या लोटाला प्राण असं म्हटलेलं आहे. पहा, एखाद्या माणसाचा जीव निघून गेला म्हणजे श्वास विश्वास प्रक्रिया बंद झाली का आपण म्हणतो त्याचा प्राण गेला. प्राण गेला म्हणजे हवाच कायमची निघून गेली त्याची, है ना. मग काही उच्चार न होताना ही जी हवा असते त्या हवेचा जोर जरा कमी असतो. हवेचा जोर काय असतो? थोडा कमी असतो. लोट जरा कमी असतो. हवा असते पण लोट कमी असतो, त्याचा प्रभाव कमी असतो. त्याला अल्प प्राण असं म्हटलेलं आहे. अल्पच असते, हवा असते पण अल्प तिचा प्रभाव असतो. मग आपण क चा उच्चार करतो, अल्प आहे. त्याच्यात हवा आहे पण अल्प आहे. ग चा उच्चार करतो, अल्प आहे. स चा उच्चार करतो, अल्प आहे. ज चा उच्चार करतो, अल्प आहे. प चा उच्चार करतो, अल्प आहे. ब चा उच्चार करतो, अल्प आहे. ट चा उच्चार करतो, अल्प हवा आहे, प्राण आहे. ड चा उच्चार करतो, अल्प आहे. त अल्प, द अल्प. आणि मग अशा पद्धतीनं हवेचा लोट अल्प असतो म्हणून त्यांना अल्प प्राण असं म्हटलेलं आहे. आपल्या वर्णमालेमधला प्रत्येक एकाडेक 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 जो स्वन आहे, वर्ण आहे, तो अल्प प्राण आहे. आणि त्याच्या पुढचा त्याच्या पुढचा त्याच्या पुढचा हे महाप्राण आहे. ते कसे? मग महाप्राण म्हणजे काय? तुम्हाला प्रश्न येत असतो, अल्प प्राण आणि महाप्राण यातील फरक सांगा. तर फुफ्फुसातली हवा बाहेर पडताना हवेचा जो लोट असतो त्याचा जोर कमी असतो. त्यावेळी जी उच्चारण होतात त्यांना अल्पप्राण म्हणतात. आणि हवेचा लोट ज्यावेळी जोर असतो त्याच्यात, ज्याला आपण प्राण असं म्हटलेलं आहे, तो ज्यावेळी अगदी लक्षात येण्या इतका जोर त्यात असतो त्याला महाप्राण असं म्हटलेलं आहे. मग तुम्ही ह चा उच्चार, ह म्हणजे हवाच हो, प्राणच. ह. मला असं वाटतं माणूस मृत्यू होत असताना हे राम असं म्हणत असावा, त्याच्यात तो ह प्राण निघून जाण्याचं लक्षण आहे की काय असं विनोदानं म्हणावं वाटतं. तर हा ह आहे तो हवेचा जास्त लोट आहे. मग तुम्ही एखादी पेटलेली चिमणी म्हणा किंवा समईची ज्योत म्हणा, निरंजनाची ज्योत म्हणा, त्याच्या जवळ जा आणि जोरात असं करा, असं करा बरं, काय होईल? असं केल्यावर काय होईल? ज्योती जवळ गेलात आणि तोंडाने तुम्ही असं केलं, काय होईल? विजल. विजल ना ती हवा. माझा ह ऐकू येतो का? माझा ह, हा ह जो आहे तो प्राण आहे, महाप्राण आहे तो. म्हणून ह हा पिंवरली महाप्राण आहे. आणि मग तुमच्या वर्णमालेतला पहिला ध्वनी अल्पप्राण आणि दुसरा ध्वनी महाप्राण, म्हणजे पहिला वर्ण अल्पप्राण आणि दुसरा वर्ण महाप्राण आहे. कारण ह हा त्याच्यामध्ये मिसळलेला आहे. मग पहा, क अल्पप्राण, त्याच्यात ह मिसळला काय होतो? क मध्ये ह मिसळला काय होतो? योगेश सांग रे, क मध्ये ह मिसळल्यावर काय होईल? योगेश, क मध्ये ह मिसळला तर काय होईल? योगेश.
अविनाश क मध्ये ह मिसळला तर काय होईल? अविनाश ख मध्ये ह मिसळला तर काय होईल? ख ख गुड. क मध्ये ह मिसळला ख होतो. तसंच पुढचं आहे आता. ग मध्ये ह मिसळला काय होतो? पटापट सांगता आलं पाहिजे आता. घ ग मध्ये ह मिसळला काय होतो? घ घ. असं म्हणजे क मध्ये ह मिसळला ख झाला, ग मध्ये ह मिसळला घ झाला. म्हणजे पहिला अल्पप्राण दुसरा महाप्राण, पहिला अल्पप्राण दुसरा महाप्राण. ते च च येतं. च मध्ये ह मिसळला छ, ज मध्ये ह मिसळला झ, च छ ज झ. क्रम पहा कसे दिलेले आहेत वर्णमालेचे. मग ट मध्ये ह मिसळला ठ, ड मध्ये ह मिसळला ढ, ट ठ ड ढ. त मध्ये ह मिसळला थ झाला, त चा थ. आणि द मध्ये ह मिसळला ध झाला, त थ द ध. प मध्ये ह मिसळला फ, ब मध्ये ह मिसळला भ. अशा पद्धतीनं वर्णमालेतले हे जे काही आहे क च ट त प इथपर्यंत क च ट त प अशी ती क्रम आहेत पहा. क च ट त प म्हणजे वर्ग केलेले आहेत. क वर्ग, क मध्ये क ख ग घ ङ. च वर्ग च छ ज झ झ. ट वर्ग ट ठ ड ढ ण. ट वर्ग त थ द ध न. आणि प वर्ग प फ ब भ म. क च ट त प असं हे क्रम पहा कसे आहे. आणि मग पहिला अल्पप्राण दुसरा महाप्राण, पहिला अल्पप्राण दुसरा महाप्राण हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला त्याच्यासाठी वर्णमाला पाठ पाहिजे. बालवाडीलाच झालेली आहे तुमची सगळी वर्णमाला, पाठच पाहिजे. आणि या सगळ्यांमध्ये ह जो आहे स्वतंत्रपणाने येणारा ह जो आहे हा ह महाप्राणच आहे. आणि मग अल्पप्राण आणि महाप्राण असे दोन वर्ग केले गेलेले आहेत, स्वतंत्रपणाने केलेले आहेत. ते हवेचा लोट किती असतो त्याच्यावरून केलेले वर्ग आहेत. आणि या सगळ्यांमध्ये आता शेवट राहिलाय त्याला अर्धस्वर असं म्हणतात. म्हणजे स्वर झाला, व्यंजन झाला आणि शेवटी अर्धस्वर. अर्धस्वर म्हणजे काय? की हवा बाहेर पडताना त्याची सुरुवात स्वरासारखी असते, स्वरासारखी. म्हणजे तिला अडवलं वगैरे जात नाही, पण त्या उच्चारणाचा शेवट होताना व्यंजनासारखा थोडी अडवली जाऊन बाहेर पडते. म्हणजे सुरुवात स्वरासारखी आणि शेवट व्यंजनासारखा असतो. मग तो धड पूर्ण स्वरही नसतो आणि पूर्ण व्यंजनही नसतं, म्हणून त्याला अर्धस्वर असं म्हटलेलं आहे. आणि मराठी वर्णमालेत असे फक्त दोनच अर्धस्वर आहेत. याच्यावर तुम्हाला टीप येते, लक्षात घ्या. अर्धस्वर म्हणजे काय असं विचारतात, किंवा उच्चारणाच्या दृष्टीनं त्यांना य श्रुती आणि व श्रुती असंही म्हणतात. लक्षात ठेवा हे मी काय बोलतो ते. ऐकायला येताना य ऐकायला येतो, ऐकायला येताना व ऐकायला येतो, म्हणून य श्रुती आणि व श्रुती असं त्या अर्धस्वरांना म्हटलेलं आहे. दुसरं नाव आहे हे अर्धस्वरांना, दुसरं नाव आहे य श्रुती आणि व श्रुती. मग य श्रुती आणि व श्रुती म्हणजे काय, किंवा अर्धस्वर म्हणजे काय, तर उच्चारणाची सुरुवात स्वरासारखी होते पण शेवटी व्यंजनासारखा शेवट होतो. मग तुम्हाला दोनच आपल्या वर्णमालेत असे आहेत, य आणि व, हे दोनच आहेत की ज्यांना अर्धस्वर म्हटलं गेलेलं आहे. शेवटचा प्रकार आहे हा सगळा स्वरांच्या तुमच्या या तालिकेतला. आणि मग अर्धस्वर य आणि अर्धस्वर व कसा आहे पहा बरं काय. य चा उच्चार कसा होतो पहा. य, सुरुवात ई ने केलेली आहे, इ असा आहे. तुम्ही थोडं जास्त हे करून केलं की लक्षात येतं. य य असं म्हणतो आपण. य काय होतं, जीभ थोडी वर उचलते आणि त्या म्हणजे घसरगुंडी कशी असते, हवा येते चांगली स्पीडने, पण जीभ काय करते, अशी घसरगुंडी सारखी वर येते आणि पुन्हा त्याच्यावरून घसरून हवा पुढे येते. अडवली नाही जात पण अशी त्याच्यावरून घसरून पुढे येते परत घसरगुंडी सारखी.
आणि मग इ असं सुरुवात ईने करतो आपण, पण ऐकायला येताना य ऐकू येतो आपल्याला, य असं. मग वचं उच्चारण कसं होत असेल बरं, कोण सांगेल तुमच्यापैकी वचं उच्चारण? व. सुरुवात कशी होत असेल वची, करून दाखवा बरं कोणीतरी. गुड 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 गुड, अगदी बरोबर. आता कळलं तुम्हाला. असं करतो आपण, म्हणजे ऊने सुरुवात असते, पण ऐकायला काय येतो? व. ऐकायला व येतो, पण सुरुवात ऊने केलेली असते, ते कळत पण नाही, कधीच हवेत मिसळून गेलेलं असतं ते ऊ. म्हणजे ई आणि ऊ हे हवेत कधीच मिसळून जातात. कानाला ऐकायला य येतो, य रे गाईचा, आणि व रे वजनाचा, हा ऐकायला येतो आपल्याला. यांना अर्धस्वर असं म्हटलं गेलेलं आहे. तर याप्रमाणे आपण आता वर्गीकरण करत असताना पहिल्यांदा स्वर आणि व्यंजन असं केलं. मग त्यात स्वर पाहिले. स्वरांमध्ये आपण 3 गोष्टींना महत्व दिलं. हवा कोठेही अडवली जात नाही, नंबर 1. उच्चारण तुम्ही किती पण दीर्घकाळ लांबलचक करू शकता. आणि मग त्यावेळी ती हवा बाहेर पडताना जिभेचा कोणता पार्ट तिथं वर उचलला जातो त्याच्यावरून त्याचे प्रकार केले होते. किती आकुंचन आपलं मुख होतं आणि किती पसरण पावतो त्याच्यावरून त्याचे प्रकार केलेले होते. आणि मग अग्र, मध्य आणि पश्च असे 3 प्रकार, आणि आकुंचन प्रसरणावरून मग सवृत्त आणि विवृत्त असं केलेलं होतं. आणि त्याचे पण मग पुन्हा अर्ध संवृत्त आणि अर्ध विवृत्त. हे झालं स्वरांचा भाग. व्यंजनांचं वर्गीकरण करत असताना आपल्याला पुन्हा 2 गोष्टी पुढे आल्या. पहिली आली उच्चारण स्थान आणि उच्चारण अवयव याच्यानुसार केलं जाणारं वर्गीकरण. आणि मग त्याच्यात आपण कंठद्वर्य, मृदू तालव्य, मूर्धन्य, तालव्य, दंतमूल्य, दंत, ओष्ठ आणि दंत्योष्ठ अशा पद्धतीने आपण उच्चारण स्थानानुसार केलं. आणि सर्वात शेवटी आपण प्रयत्नांवर आधारलेलं वर्गीकरण केलं व्यंजनांचं. प्रयत्न म्हणजे काय ते पाहिलं. आणि मग घर्षक, स्पर्श, स्पर्श संघर्षी असे प्रकार आपण त्यामध्ये पाहिले. किंवा पार्श्विक, अनुनासिक असे प्रकार पाहिले. आणि ह्या व्यतिरिक्त मग आपण 3 आणखी पाहिले. सानुनासिक किंवा नासिक्य रंजन, सानुनासिक उच्चार किंवा नासिक्य रंजन, पुढं अल्पप्राण, महाप्राण, आणि सर्वात शेवटी अर्धस्वर. असं हे सगळं स्वरांचं वर्गीकरण आहे. हे वर्गीकरण लक्षात जर ठेवलं तुम्ही क्रमाने, क्रमबद्ध, आणि विशेषतः उच्चारण स्थानानुसारचं वर्गीकरण, तर तुम्हाला वागिंद्र्याची रचना आणि कार्य अगदी डोळे झाकून लिहिता येईल. कसं असतं वागिंद्र्य आणि कशी त्याची असते रचना, कसं चाललेलं असतं कार्य. तसे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत हे सगळे. असं काही नाही हे वेगळं आणि ते वेगळं. फक्त तुम्ही प्रक्रिया समजून घेतली आणि सांगितलं तर त्याच वेळी तुम्ही उच्चारण सुद्धा सांगू शकता. आणि उच्चारण सांगायचं ठरवलं तर वागिंद्र्य कसं असतं ते सांगू शकता. त्यामुळे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत.